रायगडमधल्या खालापूरमधून अतिशय हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे। मयत संगीता आपल्या 2 मुलींसह परखंदे अहिल्यानगर गावात राहत होत्या। मंगळवारी पहाटे 4:30च्या सुमारास संगीता यांना झोपेतून जाग आली। पुढे काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। यावेळी संगीता यांना त्यांची मोठी मुलगी भारती ही तिचा प्रियकर संतोष नांदगावकर यांच्यासोबत नको त्या अवस्थेत दिसली। संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। यावेळी संतोषने त्यांचे तोंड दाबून त्यांना जमिनीवर खाली पाडले। त्यानंतर संगीताच्या तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरले, तर भारतीने चक्क आईचे पाय पकडले। श्वास कोंडल्याने संगीता यांचा मृत्यू झाला। संगीता यांची हत्या झाल्याचे लपवण्यासाठी आरोपींनी साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला मृतदेह लटकवला। तसेच पायाजवळ लाकडी स्टूल ठेवून हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला। घटना घडली तेव्हा संगीता यांची लहान मुलगीही तेथे उपस्थित होती। लहान मुलीने सर्व घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला। यानंतर ही हत्येची घटना उघडकीस आलेली आहे। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर विरोधात त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी दोघांनाही अटक केलेली आहे। अधिक तपास खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार करत आहेत।